नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 16 जून 2024। मित्रांनो, राज्यामध्ये पुढील 4 दिवस भयंकर ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। 20 ते 25 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। काल देखील मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ती लोकेशन देखील कमेंट करून नक्की सांगा। व मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, आज मध्यरात्रीपासून राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस सुरू होणार आहे ते आपण पाहणार आहोत। तर विदर्भापासून आपण सुरुवात करणार आहोत। विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच अकोला, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, अमरावती तसेच नागपूर या भागामध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तसेच अमरावती, वर्धा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना तसेच छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारी व मध्यरात्रीपासून आज रात्री या ठिकाणी ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता, लातूर, परळी, केज, भूम, परांडा, वाशी तसेच अहमदपूर, उदगीर, वाशी या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच बीड, माजलगाव, गेवराई, पाथरी या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये देखील मध्यरात्रीत आज ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। परंतु एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या 6 जिल्ह्यामध्ये आज जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व मध्यरात्री लगेच पाहायला मिळते। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते। मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच नगर व पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळणार आहे। तर अकलूज, पंढरपूर, सोलापूर, विटा, वडूज, कराड या भागामध्ये देखील सांगली, सातारा, बारामती, जेजुरी या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस मध्यरात्रीतून पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीतून पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।